आशा आहे ही लढाई अणुयुद्धात बदलणार नाही। जेडी व्हॅन्स यांनी या संदर्भातली प्रतिक्रिया दिली। अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हॅन्स यांनी हे मोठं वक्तव्य केलंय। भारत पाकिस्तान यांच्यातील वादात आम्ही पडणार नाही असं व्हॅन्स यांनी म्हटलंय। मात्र आशा करतोय की ही लढाई अणुयुद्धात बदलणार नाही, ज्याचे खूप गंभीर परिणाम भोगावे लागतील। त्या संदर्भात अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हॅन्स यांनी मोठं वक्तव्य केलं। भारत पाकिस्तान यांच्यातील वादात आम्ही पडणार नाही असं मोठं वक्तव्य जेडी व्हॅन्स यांनी केलेलं आहे। आशा आहे की लढाई अणुयुद्धामध्ये बदलणार नाही असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हॅन्स यांनी हे मोठं वक्तव्य केलंय। भारत आणि पाकिस्तान मधल्या वादात आम्ही पडणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे। मोठं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। खरतर माधुरी, याआधी आपण पाहिलंय अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची प्रतिक्रिया आली। डोनाल्ड ट्रम्प खरतर मागच्या आठवड्याभरापासून वारंवार ही चर्चा करतायत। भारत पाकिस्तानने चर्चा करून यावरती मार्ग काढावा, तोडगा काढावा, शांतता राखण्याचं वारंवार आवाहन करण्यात आलं। मात्र दहशतवादाला कुठल्याही प्रकारचा पाठिंबा दिला जाणार नाही, खतपाणी घातलं जाणार नाही। दहशतवादाच्या विरोधात लढा कायम सुरू राहील। आणि आता त्यांच्याच खरतर उपराष्ट्राध्यक्षांची महत्त्वाची अशी प्रतिक्रिया आली आहे की आम्ही आशा करतो ही लढाई जी आहे ती अणु हल्ल्यापर्यंत जाणार नाही, ज्याचे गंभीर परिणाम या ठिकाणी भोगावे लागतील। परराष्ट्र मंत्री जयशंकर यांच्याकडून 10 देशांच्या नेत्यांची चर्चा झालेली आहे। सुरू असलेल्या कारवाईची माहिती एस जयशंकर यांनी प्रमुख देशांच्या नेत्यांना दिली। तर दहशतविरोधामधील कारवाईमध्ये जगामधील प्रमुख देश सुद्धा आहेत आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याकडून 10 देशांच्या नेत्यांशी चर्चा झालेली आहे। सुरू असलेल्या कारवाईची माहिती जयशंकर यांनी प्रमुख देशांच्या नेत्यांना दिली आहे। दहशतवादाविरोधामधील कारवाईत जगामधील प्रमुख देश हे भारताच्या पाठीशी आहेत। एस जयशंकर यांनी 10 देशांच्या नेत्यांशी चर्चा केली आहे।